नमस्ते। तर बघा, हा आहे चॉकलेट फ्लेवरचा केक आणि हा केक मला 3 पावशरमध्ये बनवायचा होता। तर त्याचं वजन तुम्ही बघू शकता। माझे केकचे वजन ना कधी कायम एक्स्ट्राच असतात आणि मी एक्स्ट्राचे पैसे लावतही नाही। माझे सगळेच केक ना वजनामध्ये एक्स्ट्राच असतात। तर बघा, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितले होते की एकदा का मला चॉकलेट फ्लेवरच्या केकच्या ऑर्डर यायला लागल्या की सलग चॉकलेट फ्लेवरच्याच येतात। कस्टमर तर काय करणार ना, लहान मुले असले की त्यांच्याच पसंतचा त्यांच्याच आवडीचा केक मागवावा लागतो आणि लहान मुलांचे केक असले की शक्यतो सर्वजण चॉकलेट फ्लेवरचेच केक आहे म्हणून मी पण पूर्ण केक चॉकलेटीच बनवला आणि डार्क कंपाऊंडचा वापर करून हे चॉकलेटचे लॉलीपॉप बनवून घेतले। त्याच्यावरती शुगर बॉल्स क्रीमनेच ना केकवरती रोझेट बनवले आणि ते जे मी बनवले होते ना चॉकलेट तेच क्रीमवरती लावून घेतले केकवरती। केकची पावडर पण करून घेतली आणि केकच्या वरती ना शुगर बॉल्स स्प्रेड करून घेतले। तर बघा, हा आहे माझ्या केकचा फायनल लुक। तर तुम्हाला माझ्या केकच्या डिझाईन्स कशा वाटतात मला कमेंट करून सांगा।